प्रॅक्टिस सेट 4.1 या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण जीएसटीवर आधारित काही बेसिक किंवा सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन 1, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन. एक मेडिकल आहे ते मेडिसिन सप्लाय करतं. ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ जीएसटी इज 12%. काही मेडिसिन्सवरती जीएसटीचा रेट आहे 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी आणि एचजीएसटी. तर आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटीचा रेट विचारलेला आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सोल्युशन काय असणार आपण क्वेश्चन बघूनच आन्सर करू शकतो. आपल्याला सांगितलं आहे की काही मेडिसिनवरती जीएसटीचा रेट आहे 12%. आपल्याला सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी किती असणार आहे आणि एचजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी किती असणार आहे ती व्हॅल्यू किंवा तो रेट फक्त इथे मेन्शन करायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे सीजीएसटी आणि एचजीएसटी या दोन्ही व्हॅल्यू नेहमी सारख्या असतात, बरोबर. सीजीएसटी आणि एचजीएसटी या दोन्ही व्हॅल्यू सारख्या असतात अँड दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी. हाफ ऑफ जीएसटी व्हॅल्यू, करेक्ट. जीएसटी व्हॅल्यूचे हाफ असते. गिवन जीएसटी रेट व्हॅल्यू किंवा रेट आपण बोलू शकतो. जीएसटी रेट इज इक्वल टू 12%. 12% जीएसटीचा रेट आहे, त्यामुळे सीजीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी रेट 12%, दॅट इज इक्वल टू 6%. आणि एसजीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ 12%, दॅट इज इक्वल टू 6%. अँड देअरफॉर सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी दॅट इज इक्वल टू 6%. किंवा इथे लिहू शकतो आपण रेट ऑफ जीएसटी. ठीक आहे, समजलं फर्स्ट क्वेश्चन. आता बघा सेकंड काय आहे. क्वेश्चन नंबर 2, ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. सीजीएसटीचा रेट दिलेला आहे, दॅट रेट इज 9%. व्हॉट इज द रेट ऑफ एचजीएसटी अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. बघा अगेन अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सीजीएसटीचा रेट दिलेला आहे, त्याचा यूज करून आपल्याला एचजीएसटीचा रेट लिहायचा आहे आणि जीएसटीचा रेट काय असणार आहे. अगेन सेम थिंग आपण इथे यूज करणार. वी नो सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू हाफ ऑफ जीएसटी, राईट. हे रिलेशन आहे. व्हॉट इज गिवन सिन्स सीजीएसटी इज इक्वल टू 9% अँड देअरफॉर एचजीएसटी किती असणार आहे. सीजीएसटी एवढंच इक्वल व्हॅल्यूचं, सो एचजीएसटी असणार आहे 9%. अँड एचजीएसटी झालं. व्हॉट इज जीएसटी. रेट ऑफ जीएसटी. जीएसटीचा रेट किती असणार. जीएसटी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ सीजीएसटी और ट्वाइस ऑफ एचजीएसटी. सो रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ सीजीएसटी 2 times 9%, दॅट इज इक्वल टू 18%. किंवा रेट ऑफ जीएसटी तुम्ही असंही लिहू शकता. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू rate of CGST plus rate of SGST. So that is equal to 9% plus 9%, 9 plus 9, 18%. एंडला तुम्ही लिहू शकता. Therefore, rate of SGST is 9% and rate of GST is 18%. Next question, question number 3. Messrs Real Paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2800. हे एक टायटल आहे. M/S दिस इज टायटल. मेसर्स रिअल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. 2 टीन सेल केले त्यांनी रिअल पेंटचे आणि एका टीनची व्हॅल्यू आहे रुपीज 2800. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूवरती आपल्याला जीएसटी लावायचा आहे दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू. एका टीनची प्राइस आहे रुपीज 2800. इफ द रेट ऑफ जीएसटी इज 28%, जर जीएसटीचा रेट आहे 28%, देन फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी एचजीएसटी चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. मग टॅक्स इनवॉइसमध्ये सीजीएसटी आणि एचजीएसटी अमाऊंट किती असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन समजलं काय आहे. एक टीन दिलेलं आहे, एका टीनची प्राइस दिलेली आहे, अशा 2 टीन सेल केलेल्या आहे आणि मग ते जे टॅक्स इनवॉइस बनणार आहे त्या टॅक्स इनवॉइसमध्ये सीजीएसटी आणि एचजीएसटी किती चार्ज केला गेलेला आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. प्रोव्हाइडेड रेट ऑफ जीएसटी इज 28%. कसं सॉल्व्ह करणार क्वेश्चन. सो टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टीन इज इक्वल टू रुपीज 2800. Therefore, 2 tins are sold at 2 into 2800, that is equal to rupees 5600. एका टीनची प्राइस आहे 2800, 2 टीनची प्राइस किती असणार आहे 5600. गिवन जीएसटी, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 28%. 28% जीएसटीचा रेट आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो देअरफॉर रेट ऑफ
CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. दोन CGST SGSTचा रेट नेहमी सारखा असतो अँड दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ GST रेट 28%. सो रेट किती असणार 14%. अँड देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST अमाऊंट किंवा व्हॅल्यू किती असणार आहे 14% ऑफ 14% कसल्या टॅक्सेबल व्हॅल्यूची. ते टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे ₹5600 टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स. correct 14% of this value, so that is equal to 14% of 5600. 14% म्हणजे 14/100 multiplied by 5600, so that is equal to 14 into 56. प्रोडक्ट किती असणार आहे 56 into 14 784 रुपीज 784. CGST ची व्हॅल्यू आली ₹784, SGST ची व्हॅल्यू आली ₹784. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST इज ₹784 अँड अमाऊंट ऑफ SGST इज ₹784 चार्ज इन दी टॅक्स इनवॉइस. ओके सिंपल होता क्वेश्चन. आता बघूया नेक्स्ट काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. एक रिस्ट वॉचचा बेल्ट आहे, घड्याळाचा एक बेल्ट आहे, त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586. रेट ऑफ GST इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. आपल्याला कस्टमरला काय प्राइसमध्ये ते घड्याळ विकल्या गेलं ते फाइंड करायचं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय थोडक्यात काय दिलं 586चा एक बेल्ट होता, त्याच्यावरती 18% GST लागलेला आहे. मग कस्टमरला किती अमाऊंट पे करावी लागली किंवा कस्टमरला किती प्राइस पे करावी लागली ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो टॅक्सेबल व्हॅल्यू is equal to ₹586. Rate of GST is equal to 18%. Therefore amount of GST किती असणार आहे, किती टॅक्स लागला टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 18% म्हणजे अमाऊंट ऑफ GST असणार आहे 586चा 18% म्हणजे 18/100. आपल्याला हा प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे. 586 इंटू 18 10548 न्यूमरेटरचा प्रॉडक्ट अपॉन डिनॉमिनेटर, सो 105.48. हे काय झालं अमाऊंट ऑफ GST. आपल्याला काय फाइंड करायचं आहे की कस्टमरने किती प्राइस पे केली बेल्टसाठी. त्यामुळे आपण लिहिणार देअरफॉर प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर किती असणार आहे, प्राइस किती होती किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती, ती टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्यावरती GST म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ GST. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586, अमाऊंट ऑफ GST आहे 105.48. ॲडिशन किती होणार आहे 586 अँड 105.48 691.48. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता देअरफॉर प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर इज ₹691.48. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1770. टॉय कारची टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. दॅट व्हॅल्यू इज 1770 आणि इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं विथ GST म्हणजे काय त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू त्याच्यावरती किती GST लागली ही टोटल सम आहे 1770. समजलं काय अर्थ काय विथ GST 1770 मध्ये GST सुद्धा इन्क्लूड झालेला आहे. रेट ऑफ GST इज 18%. GSTचा रेट आहे 18%. फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू CGST आणि SGST फॉर दिस टॉय कार. तर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू CGST आणि SGST फाइंड करायचं आहे. आत्तापर्यंत जेवढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यामध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिली होती. टॅक्सेबल व्हॅल्यू त्यावरती आपण GST अप्लाय करायचं आणि त्याचा यूज करून आपण फायनल व्हॅल्यू फाइंड करत होतो. इथे काय दिलेलं आपल्याला फायनल व्हॅल्यू दिलेली आहे की ज्याच्यामध्ये GST ऑलरेडी इन्क्लूड केलेला आहे. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यानंतर CGST आणि SGST. ओके सोल्युशन गिवन total value of toy car including GST
इज इक्वल टू ₹1770. ओके. रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. आपल्याला फाइंड करायचं टॅक्सेबल व्हॅल्यू. तर आपण काय करूया, टॅक्सेबल व्हॅल्यूला एक्स ॲझ्युम करू. कन्सिडर टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स. ओके. त्यामुळे आपण असं लिहू शकतो टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू. ही टोटल व्हॅल्यू असणार आहे, ती टोटल व्हॅल्यू आहे 1770. हे रिलेशन समज हे काय लिहिलेलं आहे 1770 म्हणजे काय, प्राइस काय होती, आपण सोप्या भाषेमध्ये बोलू की प्राइस काय होती आणि त्या प्राइसवरती किती टॅक्स लागले, ह्या दोघांची ॲडिशन असणार आहे ही फायनल व्हॅल्यू किंवा टोटल व्हॅल्यू. तर आपण जर टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स कन्सिडर केली त्याच्यावरती GST लागला आणि ही सम असणार आहे 1770. सो देअरफॉर एक्स प्लस GST किती आहे 18% ऑफ एक्स इज इक्वल टू 1770. देअरफॉर एक्स प्लस 0.18x इज इक्वल टू 1770. ॲडिशन केली 1x प्लस 0.18x म्हणजे 1.18x इज इक्वल टू 1770. 1 प्लस 0.8 1.18. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. सो एक्स इज इक्वल टू 1770 अपॉन 1.18. ठीक आहे. आता आपल्याला ही डिव्हिजन फाइंड करायची आहे. सो एक्स इज इक्वल टू 1770 डिवायडेड बाय 118. आपण याला असे एक्सप्रेस करू अपॉन 100. सो 1770 12 अपॉन 118. याला सिम्प्लिफाय कसं करणार, 2ने जर डिवाइड केलं तर डिनॉमिनेटर असणार आहे 9 आणि 88500 अपॉन 59. 59 हा प्राईम नंबर आहे. त्याचं फर्दर आपण फॅक्टरायझेशन पॉसिबल नाही, तर आपण बघूया की 59ने हा नंबर डिव्हिजिबल आहे का, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर डिव्हिजिबल आहे का ते आपण चेक करूया. सो 88500 आणि 59. त्यानंतर इथे किती असणार आहे 29 अँड देन 59 इंटू 5 करून बघू. ओके, कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. त्यानंतर हे 2 झिरोज. सो दॅट इज इक्वल टू 1500. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1500. व्हॉट इज एक्स, एक्स म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू. सो टॅक्सेबल व्हॅल्यू इज 1500. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹1500. अजून आपल्याला काय विचारलं आहे, CGST आणि SGST आपल्याला विचारलेलं आहे. सो नाव CGST इज इक्वल टू SGST. याचा रेट किती असणार आहे, हाफ ऑफ GST. GST दिलेला आहे 18%, त्यामुळे तो रेट असेल 9%. ओके. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 9%. आपल्याला त्याची अमाऊंट विचारलेली आहे. सो देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 9% ऑफ वॉट, 9% कशाच्या, टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे एक्स. ओके, 9% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. सो 9% ऑफ एक्स, 9 अपॉन 100 ऑफ एक्स. एक्स इज 1500 ज्यात आपल्याला व्हॅल्यू मिळाली. सो 15 इंटू 9. सो CGST इज इक्वल टू SGST ₹135. त्यामुळे एंडला तुम्ही लिहू शकता देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹1500, CGST इज ₹135 अँड SGST इज ₹135. समजलं आपण क्वेश्चन कसं सॉल्व्ह केलं बघा. एवढी गोष्ट लक्षात ठेवा की इथे इन्क्लुडिंग GST होते, त्यामुळे आपण काय केलं टॅक्सेबल व्हॅल्यू कन्सिडर केली. टॅक्सेबल व्हॅल्यूवरती काय GST असणार ती टोटल व्हॅल्यू असणार 1770. आणि ज्यावेळेस आपण CGST SGST कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस ती आपण नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो. म्हणजे विथ रेफरन्स टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असतो. ओके. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन इज टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड अँड AC ऑफ 1.5 टन टू अ कंपनी. एक इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, त्यांनी काय केलं AC सप्लाय केलं एका कंपनीला 1.5 टनचं. कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज ₹51,200. ACची कॉस्ट दिलेली आहे. दॅट कॉस्ट इज ₹51,200 विथ GST. GST इन्क्लूड केलेला आहे.
ओके, म्हणजे फायनल प्राइस दिलेली आहे. रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. CGSTचा रेट दिलेला आहे 14%. लगेच आपल्याला समजलं पाहिजे CGST 14% आहे म्हणजे SGST सुद्धा 14% असणार आहे. याचा अर्थ काय, GST किती असणार आहे, 14 + 14 दॅट इज 28%. ओके, देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट ॲज शोन इन द टॅक्स इनवॉइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. मग या शॉपचं जे टॅक्स इनवॉइस असणार आहे त्याच्यामध्ये काय काय अमाऊंट मेन्शन केलेलं असेल त्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर सगळ्यात आधी काय काय विचारलं आहे त्याआधी आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपण लिहून घेऊया. So cost of AC is rupees 51200 with GST म्हणजे including GST final price. Okay, and rate of GST CGST is equal to 14%. या गोष्टी दिलेल्या आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे रेट ऑफ HGST, रेट ऑफ GST, टॅक्सेबल व्हॅल्यू, टोटल अमाउंट ऑफ GST, अमाउंट ऑफ CGST, अमाउंट ऑफ HGST. सिंपल क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी असे 5-6 टाईपमध्ये ते विचारलेलं आहे. बट याच्या मागे एकच गोष्ट आहे, म्हणजे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की CGST HGSTचा रेट सारखा असतो, दॅट इज हाफ ऑफ GST. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की HGST, CGST किंवा GST आपण कॅल्क्युलेट करतो टॅक्सेबल व्हॅल्यूवरती. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाही, आपल्याला फायनल व्हॅल्यू दिलेली आहे. ही व्हॅल्यू GSTला इन्क्लूड करते. त्यामुळे फर्स्ट टास्क आपला काय असणार आहे, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार, त्यासाठी आपण कन्सिडर करणार टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स. लेट्स कन्सिडर लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड केली ना, त्याच पद्धतीने टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. लेट्स कन्सिडर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज रुपीज एक्स. टॅक्सेबल व्हॅल्यूवरती GST अप्लाय होते आणि त्यानंतर फायनल प्राइस आपल्याला मिळते जी इथे 51200 दिलेली आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST ऑन टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 51200. याला आपण बोलू 1. त्यानंतर सगळ्यात आधी आपण GSTचा रेट काय असणार आहे तो इथे मेन्शन करूया. सिन्स CGST इज इक्वल टू 14%, देअरफॉर HGST सुद्धा किती असणार आहे 14%, अँड GST इज इक्वल टू ट्वाइस ऑफ CGST, दॅट इज इक्वल टू 2 times 14%, दॅट इज इक्वल टू 28%. या सगळ्यांसाठी एक रिझन आपण देणार. वी नो व्हॅल्यू ऑफ CGST किंवा रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ HGST, दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ टोटल GST व्हॅल्यू ऑन GST रेट. त्यावरून आपल्याला GSTची व्हॅल्यू किती मिळाली 28%. अँड देअरफॉर फ्रॉम 1 वी कॅन राईट x प्लस 28% ऑफ x इज इक्वल टू 51200. अँड देअरफॉर x प्लस 28% म्हणजे काय 28/100. 28/100ला आपण 0.28 लिहू शकतो. 28/100 ना 28%, 1212, so 0.28. 0.28 ऑफ x इज इक्वल टू 51200. यांचे ज्यावेळेस आपण ॲडिशन करू 1x प्लस 0.28x, x कॉमन निघणार, 1 प्लस 0.28 म्हणजे 1.28. 1.28x इज इक्वल टू 51200. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अँड देअरफॉर x इज इक्वल टू 51200 डिवायडेड बाय 1.28. 51200 1.28ला आपण 128/100 लिहूया आणि हा 100 आपण नंतर वरती पाठवू. सो 51200/128. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. जर इथे जर तुम्ही बघितलं इथे 128 आहे, इथे 512 आहे. 512 इज डिरेक्टली डिव्हिजिबल बाय 128. व्हॅल्यू असणार आहे 4. 128 into 4 512. तर बघा 128 into 4 केला तर आपल्याला 512 मिळतो. सो ही व्हॅल्यू असणार आहे 4. 1234 1234. याचा अर्थ काय, x इज इक्वल टू 40,000 म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ACची कॉस्ट होती किंवा ACची टॅक्सेबल व्हॅल्यू होती 40,000. त्याच्यावरती GST लागला 28% आणि त्यानंतर ती प्राईस झालेली आहे 51,200. ओके, तर ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू. त्यानंतर आपण काय करूया, आता ह्या सगळ्या गोष्टी फाइंड करू आणि नंतर एंडमध्ये जे काही विचारलं ते मेन्शन करूया.
आपण टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड केली. त्यानंतर therefore टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹40,000. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे CGS रेट ऑफ HGST. ठीक आहे, रेट ऑफ HGST आपल्याला मिळाला, रेट ऑफ GST पण मिळाला आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली, टोटल अमाऊंट ऑफ GST. therefore GST किती असणार आहे? 28% ऑफ GST इज 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे X, किंवा असं लिहू 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. सो दॅट इज इक्वल टू 28% ऑफ 40,000. 28 upon 100 into 40,000. So 28 into 400 रुपीज 11200. म्हणजे बघा GST फक्त टॅक्स किती लागलेला आहे 11,200. तर एकदा पण हे व्हेरीफाय करू. 11,200 प्लस 40,000 ही सम आली पाहिजे एवढी. सो 40,000 ओके, सम येते 51,200. ओके, तर हे झालं टोटल अमाऊंट ऑफ GST. त्यानंतर अमाऊंट ऑफ CGST. नेक्स्ट इथे लिहूया अमाऊंट ऑफ CGST किती असणार आहे? GSTची जी अमाऊंट आहे त्याच्या हाफ, किंवा आपण असंही करू शकतो टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 14%, कारण CGST किती आहे 14%. 14% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ते कॅल्क्युलेशन करू शकता. किंवा इथे आपल्याकडे GSTची व्हॅल्यू मिळाली आहे, आपल्याला माहिती आहे की GSTची जी व्हॅल्यू आहे त्याचा हाफ असतो CGST आणि HGST. त्यामुळे अमाऊंट ऑफ CGST असणार आहे याच्या हाफ. सो दॅट इज इक्वल टू 11200 डिवायडेड बाय 2 ₹5600. ओके, अँड अमाऊंट ऑफ HGST असणार आहे अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ CGST. दोन्ही अमाऊंट सारखंच असतं, त्यामुळे ती सुद्धा अमाऊंट असणार आहे ₹5600. ओके, समजले सगळे कॅल्क्युलेशन. आता एंडला आपण आन्सर कसं लिहिणार? एंडमध्ये आपण लिहिणार देअरफॉर फर्स्ट इज रेट ऑफ HGST. आपल्याला HGSTचा रेट विचारलं आहे, त्यामुळे आपण लिहिणार देअरफॉर रेट ऑफ HGST इज 14%. रेट ऑफ HGST इज 14%. सेकंड, रेट ऑफ GST ऑन AC. रेट ऑफ GST इज 20%. okay, rate of GST is 28%. Taxable value of AC, taxable value of AC is ₹40,000. This is third. Total amount of GST, total amount of GST is ₹11,200. Amount of CGST is ₹5,600 and amount of SGST is ₹5,600. अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू फाइंड करून तुम्हाला एंडला सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. प्रसाद परचेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. प्रसादने एक वॉशिंग मशीन परचेस केलं. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन ऑन प्रिंटेड प्राइस ऑफ ₹40,000. त्या मशीनची प्रिंटेड प्राइस होती 40,000, त्याच्यावरती 5% डिस्काउंट त्याला मिळालं. रेट ऑफ GST चार्ज वॉज 28%. GSTचा रेट होता 28%. फाइंड द परचेस प्राइस ऑफ द वॉशिंग मशीन. तर मग त्याने ते वॉशिंग मशीन किती प्राइसमध्ये परचेस केलं ती परचेस प्राइस आपल्याला फाइंड करायची आहे. ऑल्सो फाइंड अमाऊंट ऑफ CGST HGST शोन इन द टॅक्स इनवॉइस. आणि त्याला जे टॅक्स इनवॉइस मिळणार आहे त्यामध्ये CGST HGSTची अमाऊंट किती असणार ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. क्वेश्चन काय सांगितलं की एक वॉशिंग मशीन आहे, त्याची प्रिंटेड प्राइस दिली होती 40,000. त्याच्यावरती त्याला डिस्काउंट मिळालं. डिस्काउंट मिळालं आणि GST आहे 28%. तर त्याला ते वॉशिंग मशीन किती प्राइसला पडलं ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता बघा हा जो 28% GST हा GST कशावर अप्लाय होणार आहे? प्रिंटेड प्राइसवर अप्लाय होणार नाही. प्रिंटेड प्राइसवरती डिस्काउंट त्याला मिळालं आहे. तर डिस्काउंट मिळाल्यानंतर जी प्राइस असेल त्या प्राइसवरती GST अप्लाय होणार आहे. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. समजलं काय आहे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचा तर बघूया. सोल्युशन. फर्स्ट, व्हॉट इज गिवन? प्रिंटेड प्राइस of washing machine is equal to ₹40,000. Okay, and then discount given is 5% on printed price. Okay, डिस्काउंट एवढं दिलं म्हणजे त्याला डिस्काउंट नंतर वॉशिंग मशीनची प्राइस किती असेल ते लगेच आपण लिहूया. देअरफॉर डिस्काउंट किती असणार आहे? देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 5% ऑन प्रिंटेड प्राइस, 5% ऑफ 40,000. सो दॅट इज इक्वल टू 5/100 मल्टिप्लाइड बाय 40,000.
₹2000चं त्याला डिस्काउंट मिळाला आहे. 2000चं डिस्काउंट मिळाला, त्यामुळे आपण असं लिहू शकतो टॅक्सेबल व्हॅल्यू ही असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, किंवा त्याला किती प्राईजला ते मशीन मिळणार आहे. सो टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 40,000 मायनस 2000, दॅट इज इक्वल टू 38,000 रुपीज. 38,000. आता ही झाली टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे फक्त प्रिंटेड प्राईजवरती डिस्काउंट मिळालं एवढी किंमत झाली. बट आता याच्यावरती सुद्धा GST लागणार आहे. GST आता कशावर लागेल, या अमाऊंटवरती लागणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू होती, GST लागणार आहे. गिवन रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. त्यामुळे GST किती असणार आहे, GSTची अमाऊंट किती असणार आहे, दॅट विल बी इक्वल टू 38,000चा 28%. सो दॅट इज इक्वल टू 38,000 मल्टिप्लाइड बाय 28/100. सो दॅट इज इक्वल टू 380 मल्टिप्लाइड बाय 28. हा प्रॉडक्ट किती असणार आहे, 38 इंटू 28. 38 इंटू 28 1064. 1064. त्यामुळे GST किती झाला, 10,640 रुपीज एवढं झालं GST. आपल्याला काय विचारलं, फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. देअरफॉर परचेस प्राइस ऑफ मशीन, परचेस प्राइस म्हणजे काय, त्याची खरेदी किंमत किती, त्यांनी खरेदी कितीला केली. खरेदी कितीला केली म्हणजे काय, त्याला डिस्काउंट मिळून डिस्काउंट नंतर किती त्याची प्राइस झाली, ती प्राइस, आणि त्याच्यावरती किती टॅक्स लागला. टॅक्स म्हणजे काय, इथे GST. तर ही असणार आहे परचेस प्राइस. सम किती असणार, किंवा याला असं लिहू आपण, परचेस प्राइस ऑफ मशीन इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू, किंवा याला लिहू शकतो आपण प्राइस आफ्टर डिस्काउंट आणि त्यामध्ये आपण ॲड करणार GST व्हॅल्यू, अमाऊंट ऑफ GST प्लस अमाऊंट ऑफ GST. सो दॅट इज इक्वल टू 38,000 प्लस 10,640. सम किती असणार आहे, 10,640 04684 48640. सो परचेस प्राइस, तर वॉशिंग मशीनची प्राइस होती 40,000 रुपीज, त्याच्यावरती डिस्काउंट मिळाला आणि त्यानंतर त्याच्यावरती GST अप्लाय केलं, तर फायनल टोटल प्राइस असणार आहे 48,640 रुपीज. ओके, काय विचारलं आहे, देअरफॉर परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज रुपीज 48,640. सेकंड आहे, ऑल्सो फाइंड द अमाउंट ऑफ CGST and SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस. सो अमाउंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST नेहमी सारखंच असतो. सो अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू अमाऊंट ऑफ SGST. ती व्हॅल्यू किती असणार आहे, टोटल GST व्हॅल्यूच्या हाफ, म्हणजे हाफ ऑफ अमाऊंट ऑफ GST. आपण GSTची अमाऊंट ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली आहे, दॅट अमाऊंट इज 10,640, त्याच्या हाफ. सो 5320 रुपीज 5320. इथे आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली होती, त्यामुळे आपण फक्त त्याचा हाफ घेतला. अमाऊंट नसेल तर आपण काय केलं असं, टोटल GST 28% आहे, म्हणजे CGST SGST किती राहिला असता 14%, 28च्या हाफ 14% ऑफ दिस व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट केली असते, ती व्हॅल्यू सुद्धा ही झाली असते रुपीज 5320. देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST इज रुपीज 5320 अँड अमाऊंट ऑफ SGST इज रुपीज 5320.